तो खरं आहे. मग देवीला शरण गेल्यावर तुमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? म्हणले नाही, हेही खरं आहे. असं कसं काय? कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. कीर्तनाची वेळ आपली 9 ते 11ची आहे. खरं आहे का खोटं आहे? बोला. खरं आहे. कीर्तनाची वेळ आपली 9 ते 11ची आहे. मी 7ला आलो, देवीचं दर्शन घेतलं, 8:30ला जेवण केलं, मी माझा रेडी झालो. म्हटलं 9 ते 11 कीर्तनाची वेळ आहे. खरं आहे. आणि भारुडाची वेळ किती होती आपली? 7 ते 9, बरोबर आहे. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. 7 ते 9 भारुडाची वेळ होती, खरं आहे. 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती, खरं आहे. पण 7ला भारुड सुरू व्हायचं तर ते 7:45ला झालं, 7:30ला झालं, बरोबर आहे. थोडा वेळ निघून गेला. मग ते भारुड किमान तासभर तरी चाललं पाहिजे ना. नाही तर एवढ्या लांबून महाराज आणले बाबा, 10-15 मिनिटं झाले, पुन्हा लोकायला नारळ द्यायला जड जात आहे, बरोबर आहे ना. मग ते थोडा वेळ पुढं गेलं, थोडा वेळ लांबलं. आता भारूड पुढं लांबल्यानंतर कीर्तनाला थोडासा उशीर झाला. आता दोन्ही गोष्टी खऱ्या आहे, पण कधी कधी ह्या गोष्टी होत असतात ना, चालत राहत. कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आमचे कृष्णा महाराज आणि तुमचं नाव काय? रोहन महाराज. कृष्णा महाराज आणि रोहन महाराज. तुकाराम महाराज देवीला शरण जातात, हे खरं आहे. आणि एकनिष्ठतेत बाधा येत नाही, हे सुद्धा खरं आहे. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. तुकाराम महाराज आणि रोहन महाराज तुळजापूरच्या इथं बस स्टँडला गेले आणि त्यांना लातूरला जायचं होतं. लातूरला जायचं, मग बसची वाट पाहत बसले. बसला यायला थोडा उशीर होता, म्हणून तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग रोहन महाराजाला इच्छा झाली जिलेबी खायची. रोहन महाराज कृष्णा महाराजाला म्हणले, कृष्णा महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. कृष्णा महाराज म्हणले, बाबा तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, माझ्या खिशात काही पैसे नाही. आता दृष्टांतात असं कंगाल होत असतं माणूस, बरं का. म्हणले माझ्या खिशात काही पैसे नाही. रोहन महाराज म्हणले, पैशाचं बघून घेऊ, खायची इच्छा झाली ना. कृष्णा महाराज आपला गरीब माणूस आहे बघा, म्हणले खायची जरी इच्छा झाली असेल तर पैसे नाही, मग पुढच्या परिणामाला सामोरं कोण जायचं? मला काही त्या भानगडीत पडायचं नाही. रोहन महाराज जरा डेअरिंगबाज माणूस. रोहन महाराज म्हणले, हे बघा पैशाचं पाहून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना, पैशाचं पुढचं पुढं पाहते जाय. रोहन महाराज गेले आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणले, हो मला पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्यानं जिलेबी दिली आणि रोहन महाराजांना खुर्चीवर खात बसले. रोहन महाराज जिलेबी खात होते. कृष्णा महाराजांना पाहिलं, अरे याच्याजवळ पैसे नसून हे हाणायला लागलं. मग आपल्याला अडचण काय येणार आहे? पहिलं तर त्याचं काय व्हायचं तर होईल, नंतर आपलं होईल. कृष्णा महाराजही गेले आणि त्या हॉटेलवाल्याला म्हणले, हो मलाही पावशेर जिलेबी द्या. कृष्णा महाराजांनी जिलेबी घेतली आणि खुर्चीवर खात बसले. रोहन महाराजाची जिलेबी खाऊन झाली. रोहन महाराजांना हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. रोहन महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल पण रेटून बोल, बरोबर आहे. हॉटेलवाला म्हणे, अहो तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले आणि पैसे कधी दिले? खोटं बोलताय तुम्ही. रोहन महाराज म्हणले, माळकरी माणूस आहे मी बघा, वरच माळ दिसते माझी, आणि 20 रुपयासाठी खोटं बोलणार आहे का मी? अहो तुम्हाला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही जिलेबी घेतली आणि खात बसले, पैसे कधी दिले? हॉटेलवाला म्हणे, तुम्ही खोटं बोलताय. अय महाराज म्हणले, नाही नाही तुम्ही खोटं बोलताय, अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, रोहन महाराज म्हणायचा दिले. तेवढ्यात कृष्णा महाराज मधीच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले, हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. तुम्ही जागे आहे ना? जागे आहे ना? तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गोंधळून गेला. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही दिले हो, यांनी दिले नाही. कृष्णा महाराजाला वाटलं बरं झालं आपली निर्दोष मुक्तता झाली. आता हे दोघं आता बघा, खोटी गोष्ट असू द्या 10 माणसांना बोलू द्या, ती खरी वाटते. त्या हॉटेलवाल्याला वाटलं एक खोटं बोललं, दोघं कसं काय खोटे बोलतील, माझंच काहीतरी लक्ष नसेल, बरोबर आहे ना. असं होतं बघा, लक्षात ठेवा. मध्ये दाजी, हो दाजी, हा राम 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 राम. विठाला विठाला
आता कृष्णा महाराजाला वाटलं आपली बाजू क्लिअर झाली, आता रोहन महाराजांना हॉटेलवाला पाहून गेले. रोहन महाराज म्हणायचा दिले, हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही. रोहन महाराज म्हणायचे दिले, हॉटेलवाला म्हणायचे दिले नाही. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. माझ्याकडे लक्ष द्या. तेवढ्यात 10-5 माणसं एकत्र आली. काय झालं काय झालं काय झालं? ते हॉटेलवाला म्हणे अहो या महाराजानं जिलेबी खाल्ली आणि पैसे न देतात निघून चालले. ते महाराज म्हणले हे बघा तुम्ही मला एवढ्या वर्ष झाले ओळखता, मी असं 20 रुपये बुडवणारा माणूस दिसतो का तुम्हाला? अहो खोटं बोलतोय हॉटेलवाला, अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. ऐकणारे लोक म्हणले महाराज आता तुम्ही खरं जरी म्हणत असले तर आम्ही खरं म्हणू शकत नाही, आम्ही त्याला खोटं म्हणू शकत नाही, तुम्हाला म्हणू शकत नाही, कारण आम्ही इथं हजर नव्हतो. आम्ही तुम्हाला नाही म्हणू शकत आणि त्यांना नाही म्हणू शकत. हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. मग इथं एखादा तिसरा माणूस होता का हे तुमचं चाललं तेव्हा? हा हॉटेलवाला म्हणे बघा हे कृष्णा महाराज होते, तुम्ही यांना विचारा. आता याला म्हणतात आय विटनेस, पुरावा. बरोबर आहे ना? पुरावा असेल तर पुरावा. नाही कळलं का तुम्हाला? पुरावा असेल तर पुरावा. तुळजापुरात का होईना पुरावा. पुरावा असेल तर पुरावा आणि पुरावा नसेल तर का पुरावा. बरोबर आहे ना? म्हणून म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास गेला. अध्यक्ष महोदय वाजवट टेबल. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, पुरावा पाहिजे ना. म्हणजे हा इथं तिसरा माणूस होता का? म्हणले कृष्णा महाराज होते, विचारा. हे बाकीचे 10-5 माणसं एकत्र आलेले म्हणले का हो या रोहन महाराजानं या हॉटेलवाल्याचे पैसे दिले का? कृष्णा महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन. मी कुणाच्याही बद्दल आकस भाव आपपर भाव ठेवणार नाही. या महाराष्ट्राच्या जनतेला समान न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल अशी शपथ घेतो, माझ्या मनानं वागत राहतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अशी शपथ घेतो आणि माझ्या मनाला जसं पटलं तसं मी वागत राहतो. शपथ घेतल्या जाते बघा. तुम्ही ज्या धर्मात जन्माला आले त्या धर्माचा धर्मग्रंथ कोर्टात तुमच्या हाताखाली दिला जातो आणि त्याची शपथ घ्यायला लावतात. मग हिंदू असेल तर त्याला आपला धर्मग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता, श्रीमद भगवद्गीता आपल्याला देतात. मग कृष्णा महाराज म्हणले जे बोलेल ते खरं बोलेल. म्हणले सांगा मग यांना पैसे दिले का? आता मुद्दा लक्ष देऊन आहे का? या रोहन महाराजानं हॉटेलवाल्याला पैसे दिले का? कृष्णा महाराज म्हणले बाकीच्या भानगडी मला माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे रोहन महाराजानं सुद्धा दिले. कळलं तुम्हाला? म्हणजे यायनं दिले नाही हे बी खरं आहे आणि यायनं दिले नाही हे बी खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बघा. आणि तिथं असतो गैरसमज. जेव्हा दोघांचं खरं असतं ना तिथं असतो झालेला गैरसमज. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. काही म्हणतात अहो मी बोलतोय, मी खोटं बोलत नाही हो. दुसरा म्हणतो मी तरी खोटं कशाला बोलू. मग तिथं कोणीतरी तिसऱ्या माणसानं काहीतरी गैरसमज निर्माण करून दिलेला असतो. कधी कधी असं होत असतं बघा. दोन्ही गोष्टी खऱ्या. तर तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे का? खरं आहे. एक अनिष्टतेत बाधा येत नाही का? खरं आहे का? खरं आहे. ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संताने भगवंताला आळवते वेळेस, लक्ष द्या माझ्याकडे आता. साधू संतानं भगवंत, बाळाओ शांत बसा, अय बाळाओ शांत बसा, माय पिलू पहिलाच उशीर झाला माय. आता लय वाटोळीत दिवा लावायलो मी, पुन्हा तुम्ही वारं फुकायला लागले. विठाला विठाला तुकाराम महाराज देवी खरं आहे, पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही. हे 2 प्रश्न लक्षात ठेवा. तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात. मग त्यांची एकनिष्ठता, त्यांच्या प्रतिज्ञा ह्या खोट्या आहे का? त्या बी खोट्या नाही. मग ती देवी कोणती आहे? साधू संताने भगवंताला आळवते वेळेस 3ही लिंगामध्ये आळवलेला आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि बोला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. याचे प्रत्यय आहे तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. दादा शांत बसावं साईडचे. ओ दादा, तरुण मंडळ शांत शांत बसा. ऐका,
इकडे लक्ष द्या माझ्याकडे. याचे प्रत्यय आहे, लक्ष द्या इकडे माझ्याकडे. तो, ती, ते वर्णन पांडुरंगाचं आहे. पुल्लिंगात आहे, स्त्रीलिंगात आहे आणि नपुंसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं वर्णन आहे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. आणि स्त्रीलिंगातलं आहे, ए ग विठाबाई मना बसलेले, ए ग विठाबाई मना. माझ्या मागे म्हणा, मी पुढे म्हणतो. ए ग विठाबाई. जीव जाईल जरा दमन म्हणा, जेवाल जपून म्हणा. ए ग विठाबाई, ए ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. ए ग अंबाबाई. वाह, ए ग विठाबाई. कुठली, नारायणगावची का? नाही नाही नाही, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणेच्या गंगा. आता विठाबाई म्हटलं पण कुणाला? पांडुरंगाला संबोधून. विठाई किठाई माझे कृष्णाई, कान्हाई रंगा येई वो येई, रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे पांडुरंगाला संबोधूनच म्हटलेलं आहे. आणि असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला स्त्री रूपकातले देवाचे सांगेला. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला, उदो बोला बाई माऊलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळा शेताटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी. उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला बाई माऊलीचा. आता शब्दाकडे लक्ष द्या. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते? आषाढी कार्तिक. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे आहे? वाळवंटामध्ये. आता पुढचा शब्द आहे का, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी. आंबा म्हटलं पण कर ठेवोनी कटी. आता लक्ष देऊन ऐका, हे वर्णन कुणाचं आहे? पांडुरंगाचं. याला स्त्रीचं रूपक केलेलं आहे. याला स्त्रीचं काय केलं? रूपक केलेलं आहे. आणि असे किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला सांगेल, किती सुद्धा. आता नवरात्रात म्हणतात का नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप हातीला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. मंडप कोणता? स्वर्ग मृत्यू पाताळ. आणि फुलवरा कोणता? चार वेदाचा फुलवरा. आईचा जोगवा, जोगवा मागीन. परडी कोणती हातात घ्यायची? बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे. मूळ पीठ तू आंबे, गोंधळा येई वो जगदंबे. किती सुद्धा प्रमाण मी तुम्हाला असे सांगेल बघा. मग लक्ष देऊन ऐका, देवी आणि देव वेगळा नाही. आता मुद्दा महत्वाचा आहे हा. तुम्ही म्हणसाल आता तुळजापुरात आले आणि देवीबद्दल बोलायचं तर दुसरंच काही बोलायला लागले. देवीच आहे. देवी आणि देव वेगळा नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला.
लाईट नाही पाहिजे, करंट पाहिजे. लाईट हे लावलेली. माईक चालण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? करंट पाहिजे. फॅन चालण्यासाठी काय पाहिजे? करंट. कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे? करंट. हा, शार्ट झालेल्याला कळणार नाही. मला सांगा आता, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. पुन्हा एकदा ऐका, एको देव सर्व भूतेषु गुढा. ईश्वर ही एक काय आहे? शक्ती आहे. हिला आता तुम्ही भवानी माता म्हणत असाल, पण दुसरे लोक हिला शक्ती म्हणतात. आपला जो मार्ग चाललेला आहे याला कोणता मार्ग नाव दिलं? शक्तिपीठ. कळलं माझं बोलणं? तुम्ही रेणुका म्हणा, तुम्ही महालक्ष्मी म्हणा, तुम्ही तुळजाभवानी म्हणा, तुम्ही सप्तशृंगी म्हणा, पण या मार्गाला नाव काय दिलं शासनानं? शक्तिपीठ मार्ग. तसं ही एक शक्ती आहे. एक आहे शिव आणि दुसरी आहे शक्ती. हे जग जे आपल्याला दिसतं ना, हे सगळी शिव आणि शक्तीची कृपा आहे. मग महाराज म्हणले देवी आणि देव वेगळा नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. अजून सोपं करून, तुमचं नाव काय दादा? संतोष दादा. आता फक्त मला बाकीच्यांनी नाते सांगा, काही घाबरू नका. चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. हां, तुम्ही बोला. हे संतोष दादा, त्यांच्या पत्नीचे कोण आहेत? बोला. आता हे का UPSCचे प्रश्न आहेत का? अरे कळलं, असं सोपं आहे. त्यांच्या पत्नीचे कोण आहेत? पती. त्यांच्या वडिलाचे कोण आहेत? मुलगा. बरोबर आहे ना? त्यांच्या बहिणीचे कोण आहेत? भाऊ. त्यांच्या मामाचे कोण आहेत? भाचे. बरोबर आहे. त्यांच्या मुलाचे ते कोण आहेत? वडील. आता संतोष भाऊ 10 आहे का? संतोष भाऊ 10 आहे का? एकच. संतोष भाऊ एक आहे. मग आता मी सांगितलेले नाते चुकीचे आहे का? नाही. मग हे कसं काय? ज्याने जे नातं जोडलं संतोष भाऊ, त्याला ते दिसणार. ऐकताय? ज्याने जे नातं जोडलं संतोष भाऊ, त्याला ते दिसणार. अजून सोपं सांगतो चला. सोन्याचं कानात घालतात त्याला काय म्हणतात? ते कानात घालतात त्याला झुमका, झुमके काहीतरी. बरोबर आहे ना? झुमका गिरारे आहे का नाही? त्याला काय म्हणतात? झुमका. ते गळ्यात घालतात त्याला काय म्हणतात? नेकलेस, मंगळसूत्र, चप्पल हार, बुटहार. बुटहार नसते वाटतं. हां, ते चप्पल हार. बरोबर आहे ना? ते झालं. आता मला सांगा, ते जर आपल्या हातामध्ये घातलं माणसाने तर ते झालं ब्रेसलेट. बोटात घातली तर ती झाली अंगठी. नाकात घातली तर ती झाली नथनी. मग आता हे सगळे उपकरणं, हे सगळं कशाचे अलंकार आहेत? सोन्याचे. आता सोनाराकडे जर गेले म्हणले मला ब्रेसलेट मोडायचं, तर सोनार काय म्हणतो? ते ब्रेसलेट आहे का नेकलेस आहे मला घेणं देणं नाही, मला सोनं किती आहे ते मोजू द्या. सोनार त्याच्याकडं सोनं या तत्वानं पाहतो. तुम्ही त्याला ब्रेसलेट म्हणा, नेकलेस म्हणा, नथनी म्हणा, झुमका म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. तसं तुम्ही भक्तांना कोणी जगदंबा म्हणा, कोणी रेणुका म्हणा, कोणी महालक्ष्मी म्हणा, कोणी सप्तशृंगी म्हणा, कोणी महाकाली म्हणा, कोणी चंडी म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, पण ती वेगळी नसून ती एकच आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी. महिषासुर मारला, पण कोणता? माणसातला नाही. तिथंच उत्तर आहे. मोह नावाचा महिषासुर मारला. मोह महिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करावया धाडणी, भक्ता लागी तू पावशी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागिना. महाराज म्हणतात तिनं त्रिविध तापाची जाणणी केलेली आहे. आणि लक्षात ठेवा, भक्ता लागे तू पावशी निर्वाणी, आईचा जोगवा मागेना. म्हणून लक्ष देऊन ऐका, ती देवी दुसरी. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. विठाला 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 लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, महाराज म्हणतात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून, महाराज म्हणतात ती भगवती. भगवती म्हणजे पांडुरंग परमात्मा तीच आहे. आणि इथली जगदंबा असणारी सुद्धा तीच आहे. देवी आणि देव वेगळा. पुन्हा एकदा ऐका, देवी आणि देव वेगळा नाही. देव देवी मीची पाहू.
म्हणून तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कारण आमच्या कुलाचं कुलदैवत जर काय असेल तर ती देवी आहे. म्हणून महाराज लक्ष देऊन ऐका बघा. विठाला 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 विठाला. त्या देवीची ओळख आम्हाला साधू संतांनी करून दिली. अभंगाचं पहिलं चरण. कुडीची हे कुळ दे, कुडीची हे कुळ दे, कुडीची हे संतांनी. आता ही देवी इथं कुठून आली 1-2 मिनिटात सांगतो आणि पुन्हा माझ्या मुद्द्याकडे येतो. लक्ष देऊन ऐका बघा. जेव्हा लक्ष देत आहे सर्व ऐकताय